हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. आज वुमन्स डे आहे आणि आज वुमन्स डेच्यामुळे आज आम्हाला ऑर्डर आहे फोटोग्राफीची आणि व्हिडिओग्राफीची. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे एखादा प्रोग्राम. आज वुमन्स डेचा प्रोग्राम तुम्हाला मी दाखवणार आहे, सगळा दाखवायचा प्रयत्न करणार आहे. खूप छान प्रोग्राम असतो आमच्याकडे, तर तो तुम्ही एन्जॉय करा. आज आमचा हा सेटअप लागलेला आहे इथं. हे आज आमचे सगळे टीम आहे इथे. आज आमचा सगळा सेटअप इथे लागला होता आहे. आता हा प्रोग्राम चालू होणार आहे. पाहुण्यांचं आता आगमन होते. आगमन झालं तर मी तुम्हाला चालू करून दाखवणार आहे थोड्या वेळाने. अजून पब्लिक आलेली नाही आहे. पब्लिक आता थोड्या वेळाने येणार. सध्या खुर्च्या अजून खाली आहेत. हे आधी सोडून एकटीच बसले इथे. हे इथे एवढे स्टॉल लागलेले आहेत. विविध प्रकारचे स्टॉल आहेत, खाऊचे स्टॉल आहेत. आता पाहुण्यांचं आगमन होईल आणि मग सगळ्या महिला सगळ्या खुर्च्या भरून जातील आणि हा कार्यक्रमाचा जल्लोष असाच चालू राहील. मी तुम्हाला हळूहळू त्याचे व्हिडिओ अपडेट देत राहीन. ओके, बाय बाय. होत आहे लेझिम, ढोल, ताशा यात पाहुण्यांचं आगमन होत आहे. छान वातावरण निर्मिती झालेली आहे आणि खरंच वाटायला लागलंय की आपल्या इथे आता हा कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्याच वेळात. ढोल ताशांचा आवाज कानात पडला की आपल्यालाही छान वाटतं. वातावरण प्रसन्न होतं, मन प्रसन्न होतं.
नॅचरोपॅथीचा अभ्यास सखोल अभ्यास करून आर्थिक भांडवल नसताना पण ज्ञानाच्या भांडवलावर उत्पादन बनवायला सुरुवात केली. हेअर ऑइल, फेस मास्क, हेअर पॅक या छोट्या वस्तूंपासून सुरुवात स्वाती हर्बल कॉस्मेटिक्सचा जन्म झाला. या प्रवासात नवऱ्याचा विश्वासाचा शब्द आपण करू शकतो हाच खूप मोठा आधार ठरला. कोविड सारखे अशापर्यंत ते पाहुण्याताई तर आहेतच, त्यामुळे आता आम्हाला चिंता नाही आहे. त्यामुळे असेच राहत राहू द्या. थँक्यू सो मच. हा उपक्रम करत असताना नेहमीच आम्ही असा प्रयत्न केलाय की सर्वसामान्य महिला ही स्टेजवर बसली पाहिजे. पण या आमच्या केवळ हट्टामुळे अनेक आमच्या राजकीय मैत्रिणी आमच्याबरोबर दुखावलेल्या असतात. त्याबद्दल मी आजच्या दिवशी त्यांची माफी मागते. कारण तुम्हाला राजकीय व्यासपीठ कायम मिळत असतं, वेगवेगळ्या व्यासपीठांवर तुम्ही पुढे जात असतात. पण घराघरातली ही सामान्य महिला जेव्हा सामाजिक कार्यात उतरते तेव्हा तिच्या कुटुंबाचा तिला संपूर्ण आधार असतो आणि त्या कुटुंबाच्या आधारामुळेच त्या एका वेगवेगळ्या मार्गासाठी त्या स्वतःला वेळ देतात, घरातला वेळ काढतात आणि मग त्यांचं हे व्यासपीठ त्यांच्यासाठी मी राखून ठेवलेलं आहे. तर त्याबद्दल अशा सर्व महिला ज्या माझ्या चिडलेल्या असतील त्यांची मी हात जोडून माफी मागते की आपणही त्यांना इथे संधी दिलेली आहे. त्याच इच्छा साऱ्या बनून तुटता तार पुरवत असतेस इच्छा साऱ्या बनून तुटता तारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा ग. जीवाचे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा. जीवाचे खेळणे करून नेहमी सुरूच असतो खेळ तुझा. सदासाठी कधी जातो दिवस रोजचा, निघून जातो दिवस रोजचा जसा निसटतो पारा ग. किती किती तू घेऊन फिरते अंगामध्ये वारा. खूप प्रॉब्लेम्स होते त्यावेळेस आम्ही ह्या महिला सगळ्या घराबाहेर पडून एकत्रित आलो आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना त्यासाठी संधी दिली, त्यांना त्याची परवानगी दिली. त्याबद्दल त्या सर्व माझ्या मैत्रिणींच्या कुटुंबियांचे मी ते धन्यवाद व्यक्त करते. ही संधी मी ते सोडू इच्छित नव्हती पण पुन्हा एकदा ह्याचं मी वाच्यता केलेली आहे. या संस्थेला शैक्षणिक कार्यात देखील अनेक ठिकाणी योगदान देण्याची संधी मिळाली. आम्ही अनेक वेळा कर्जत येथील मुखबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील जाऊन भेटलो, त्यांच्या समस्या ऐकल्या, त्यांच्याकडे असणाऱ्या समस्यांना आम्ही काहीतरी मार्ग शोधून काढला. वृद्धाश्रमांमध्ये गेलो, तिथे जाऊन तिथूनच्या समस्यांना आम्ही मार्ग काढून दिला. आपल्या इथे नेरे इथे असलेला कुष्ठरोग निवारण केंद्रामध्ये जाऊन तिथूनच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्या, तिथे आम्हाला पोहोचता आलं, तिथे जाऊन आम्ही काहीतरी कार्य केलं. असं आम्हाला जी प्रेरणा मिळत गेली हळूहळू एका टप्प्याटप्प्याने ती आम्ही साधत गेलो. आणि या सर्व कार्यांमध्ये माझ्या या सर्व मैत्रिणी आपल्या आणि आपल्या सगळ्यांच्या योगदानाने साथ दिली. त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. मला अनेक वेळा विचारणं होते की कार्यक्रमाला आपण काही नॉमिनल असे 20 रुपये घेत आहोत, पण असेल किंवा स्टॉलवर उभी असलेली प्रत्येक महिला असेल किंवा या ठिकाणी लेझिम पथकामध्ये ज्यांनी आमचं स्वागत केले ती महिला असेल किंवा ज्यांचं या विविध कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या त्या महिला असतील किंवा या ठिकाणी आज कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या सगळ्या महिला आहेत, सगळ्याच महिलांचं खरं तर मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या घरात घर सांभाळत असले तरी सुद्धा त्या त्यांच्या भागामध्ये श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माननीय आहेत असं मी मानते. या ठिकाणी जबाबदाऱ्या स्वतःला हाकलाव्या लागतात म्हणून त्यांना वाटते घरातच बसलेलं बरं. महिला दिन फक्त उत्सव नाही, आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण मुलींना निर्भय वातावरणामध्ये दिले आहे का? आपण महिलांच्या निर्णयात समान स्थान दिले आहे का? त्याचबरोबर आपण त्यांच्या कर्तृत्वाला योग्य सन्मान दिला आहे का? मी एक महिला म्हणून, एक उद्योजिका म्हणून आपण माझा उल्लेख केला, पण मी उरण नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून ठाम सांगू इच्छिते, महिला सक्षम झाली तर ती संपूर्ण समाज घडवते असं मला वाटतं. उरणमध्ये महिलांचं शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य, आरोग्य, प्रशासन, संस्कृती आणि नेतृत्व या सगळ्या क्षेत्रात पुढे आल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्यासाठी शासन, स्थानिक स्तरावर स्थानिक संस्था आणि सामाजिक संघटना, नागरिक सर्वांनी मिळून महिलांना बळ निर्धार दे कराया
बर्ड स्कूल. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेली नारदी हरीचे कापरे गमाई बांधाया ना चिंधी नमकर दे सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून कामेरू चिंधी तुहासिनी पाठची बहीण आता स्टेजवर येतोय पावलात जोश, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि गरब्याच्या ठेक्यात रंगलेली ही खास गर्ल्स गँग युनिक ग्रुप. डोळे स्टेजवर खेळू द्या, ताल मनात भिनू द्या आणि त्या मोर
सारा विसाची पारी मिसली नवा सारा जाऊ चल गोपलला पार दर्याचे गेला जाऊ चल गोपलला पार दर्याचे गेला बहाने से भीगी नहीं आंखें भी ज़माने से है दिल बात कर दे सहरा सहरा हूँ मैं दिल खबर कर दे ये आंखें बादल ये आंखें बादल कशाची भी